राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि हाल ही में विदर्भ, नागपुर और अमरावती जिले में हुई अवकाली बारिश से किसानों को भारी नुकसान हुआ है और सरकार पूरी तरह से उनके साथ खड़ी है। उन्होंने कहा कि सर्वेक्षण का कार्य तेजी से जारी है और एक किसान सर्वे से बाहर नहीं रहेगा। सभी प्रभावित किसानों को नियमानुसार मुआवजा दिया जाएगा। कृषि मंत्री धनंजय कोकाटे के विवादित बयान पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुले ने कहा कि कोई भी मंत्री किसानों के जख्मों पर नमक न छिड़के। यदि कोकाटे ने कुछ अनुचित कहा है तो सरकार की ओर से वे माफी मांगते हैं। कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये। शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे। खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते। पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे। ती जबाबदारी मी पार पाडू। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू। पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे। माननीय देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागे उभा आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई। नियोजन भवन में बैठक में नागपुर के सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, शहर के बस स्टैंडों का नवीनीकरण और अतिक्रमण हटाने को लेकर योजनाएं बनाई गई। एक तर पहिले विदर्भातला नागपूरमधलं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करणे वगैरे या विषयावर बसतो आहे। नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जे डिमांड पाठवावं लागते गव्हर्नमेंटला, ती डिमांड आम्ही आज पाठवू। सोबतच आज सेंट्रल जेल जी आहे नागपूरची ती आम्ही शहराच्या बाहेर नेण्यासाठी एक जागा अंतिम करतोय, त्याची एक बैठक आहे। सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा NMRDचा DPR आम्हाला तयार करायचा, याची एक बैठक आहे। सोबतच आम्ही या ठिकाणी विदर्भातले नागपुरातले सिंचन प्रकल्प या विषयावर मी सिंचन खात्याची बैठक घेणार आहे। सोबतच नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जसं सुरेश भट सभागृह आहे, एक सभागृह लंडन स्ट्रीटच्या जो रस्ता आहे आमचा, त्या रस्त्यावर एक मोठं सभागृह बांधण्याची योजना आम्ही तयार केली आहे, त्याचे आज आम्ही अंतिम करतो आहे। नागपूरचं गणेशपेठ बस स्टँड आणि मोरबोन बस स्टँड यांचं नूतनीकरण करण्याचा मोठा प्लॅन आम्ही तयार करतो आहे। सोबतच जे आपल्या या ठिकाणी पंजाबराव देशमुख PK विद्यापीठ आहे त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे, ते अतिक्रमण निष्कासित करण्याचा विचार आम्ही करतो आहे। आणि पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे, नजूल जागा आहे, ज्यांनी अतिक्रमण केले आहे, ज्या लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले, नजूलच्या जागेवर अतिक्रमण केले, त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम, खाली करण्याची मोहीम आम्ही करतो आहे। त्याकरता आज आम्ही योजना तयार करतो। संजय राउत के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि मोदी सरकार को स्पष्ट बहुमत मिला है, हमें किसी की सलाह की आवश्यकता नहीं है। आम्हाला उभाटाच्या लोकांना विचारायची गरज नाही, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। आमचा NDA स्पष्ट बहुमतामध्ये आहे। आम्हाला काय गरज आहे उभाटाकडे जायची? खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्रभर नाचक्की झाली आहे। मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उभाटातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे, का एकनाथजीकडे जातात आहे, का आमच्याकडे जातात आहे। वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी करणे आहे। जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताची बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी, आणि मताच्या लांबून चालना करता मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाची मतं मिळण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे। खरं तर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही। उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं। लता मंगेशकर अस्पताल मामले पर उन्होंने कहा कि जांच के आदेश दिए गए, दोषियों पर कार्रवाई होगी, आवश्यकता पड़ने पर अस्पताल का लाइसेंस रद्द किया जाएगा। वडेट्टीवार जरा थोडे आजकाल बालिशपणा वाटते आहेत, थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, थोडी बालिशपणा सोडली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच माननीय मुख्यमंत्री, मी स्वतः पुण्यामध्ये होतो, आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे जे काही गोष्टी करायच्या केल्या आहे। आता सरकारचे लोक मागे, मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये, काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे। आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं, भाजपच्या महिला मोर्चाने, आणि त्यामुळं पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची करून
लता मंगेशकर हॉस्पिटल मधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे. यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही, कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खाल्ल्याने आम्ही लोक नाही आहे, ते काँग्रेस पार्टीचे लोक आहे. आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठलंही हॉस्पिटल करणार नाही. या राज्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाकरता कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. NBC न्यूज के लिए अभिषेक भानसी. मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ जरूर आइए। डैम वैली और जंगल से घिरा सातपुड़ा के हिल स्टेशन पर स्कूल, फैमिली और ऑफिस पिकनिक के साथ ही शादी, बर्थडे और नाइट पिकनिक के लिए परफेक्ट डेस्टिनेशन। मुंबई गोवा वाली बोटिंग अब शिव तीर्थ में, साथ ही न्यूली अपडेटेड आदिशक्ति वाटर पार्क, मोगली एडवेंचर पार्क, मर्मेड बोटिंग पार्क, बाली राजा एग्रो पार्क। ऊंचे लोग, ऊंची पसंद, तो भूल न जाना शिव तीर्थाना।